नाशिक रोड गोसावीवाडी परिसरात गोळीबाराचा थरार, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू। नाशिक रोड भागात नेमकं चाललंय काय? गोळीबार, लूटमार गेल्या काही दिवसाआधीच उपनगर आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोळीबार करत गाड्यांची तोडफोड करून एका प्रवाशाला लुटण्याचा प्रकार घडला होता। हे प्रकरण ताजे असतानाच आता नाशिकच्या गोसावीवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। संध्याकाळच्या सुमारास झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सुमित पगारे या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालाय। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गोसावीवाडी चौफुलीवरील पानटपरी समोर सुमित पगारे उभा असताना मोटरसायकलवर आलेल्या 4 ते 5 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केलाय आणि घटनास्थळावरून पळ काढलाय। या गोळीबारात सुमित पगारे याला 2 गोळ्या लागल्या, त्यातील एक गोळी पोटाला लागल्याने तो गंभीर जखमी झालाय। घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व जखमी सुमित पगारे याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झालाय। विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा गोळीबार जुन्या वादातून झाला असून सुमित हा देखील काही दिवसांपूर्वी मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता। या घटनेनंतर गोसावीवाडी परिसरात एकच खळबळ उडाली। गोळीबार करणारे हल्लेखोर कोण आणि या गोळीबारामागचे नेमके कारण काय, असा मोठा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनलाय। दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर हल्लेखोरांना लवकरात लवकर शोधून काढण्याचे आव्हान आहे। मात्र या घटना बघता गुन्हेगारांमध्ये कायद्याची कोणतीही भीती नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। महाराष्ट्र माझा न्यूज विशेष प्रतिनिधी प्रवीण कासार सह दिनेश पगारे, नाशिक रोड।